एकतर आपण विषयांचं कुठलं बंधन न ठेवण्यामुळे वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करू शकलो. त्याच्यामध्ये आपण मग इकॉनॉमी पासून हिस्ट्री पासून शुद्ध जगत गेलो होतो. अशा शृंखलेमधलं हे 22वं सत्र. आज आपण जे सत्र ठेवलं आहे ते स्पेशली सोशल मीडिया आणि आपण हा जो आपला टॉपिक आहे सगळ्यांना माहितीच आहे तो आपण ठेवला आहे. आता हा टॉपिक ठेवण्याचं कारण काय, तर आपण बघतो की सोशल मीडिया एक वेळ अशी होती की आपण सोशल मीडियावर काही वेळ स्पेंड करायचो किंवा घालवायचो, पण आता असं झालं की सोशल मीडिया आपल्यावरती प्रभाव टाकतं. आपलं अगदी विचार करणं असू दे किंवा आपल्या कृती असू दे, सगळ्यांवर त्याचा प्रभाव पडतो. रिसेंटली अशाही काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे सोशल मीडियामुळे स्पेशल होण्यात, त्यापैकी लॉकर रूम दिल्लीच्या आपल्याला बॉईज लॉकर रूम केस सगळं माहितीच आहे. आणि अशा अनंत केसेस पण आहेत ज्या आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये बघत असतो. तर बेसिकली सोशल मीडिया हे आपला प्रभाव कसं टाकतं आणि त्याचा उपयोग काय आहे, त्याचे परिणाम काय होतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की आत्ताच्या स्पेशली आत्ताची जी पिढी आहे ती आणि कदाचित पुढे येणारी पिढी सुद्धा यांच्यावरती सोशल मीडियाचा खूप प्रभाव असतो. म्हणजे अगदी आत्महत्या देखील याच्यामुळे होतात. कोणी ट्रोल करतं किंवा कोणी एखाद्याची बदनामी देखील करू शकतं. याच्यामुळे कायदे देखील भरपूर आहेत, पण तरी सुद्धा ते कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना उहापोह म्हणा, त्या गोष्टींचा एक विचार म्हणा करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण आज सोशल मीडिया आणि आपण हे जे आपलं वेबिनार आहे 22वं ते ठेवलं आहे. या वेबिनारसाठी आपण मुक्ता चैतन्य मॅम आहेत, त्यांना आपण बोलवलं आहे. तर त्यांची जस्ट मी ओळख करून देतो आणि 2 मिनिटात ओळख झाली की 7 वाजता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. मुक्ता चैतन्य मॅम आहेत, त्यांच्याबद्दल मी जस्ट 2 ओळी फक्त सांगतो, काही ओळी सांगतो. मुख्यतः या लेखिका आहेत, पत्रकार आहेत आणि सोशल मीडिया अॅनालिस्ट आहेत. याशिवाय लोकमतमध्ये त्या मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांनी लोकमत, लोकसत्ता, मटा, दिव्य मराठी, महानगर, सामना अशा विविध वृत्तपत्रांतून तसेच द वायर मराठी, जस्ट राईट, सिनेमा, बिगुल इत्यादी वेब पोर्टलमधून विपुल असे लेखन केले आहे. अनेक मॅगझिन्स, दिवाळी अंक यातूनही ते सातत्यपूर्ण लेखन करतात. मॅम 13 ते 23 हे समकालीन प्रकाशनाच्या वतीने, तर स्ट्रगलर्स हे मेहता प्रकाशनाच्या वतीने अशी 2 पुस्तकं. तसेच त्या थिंक बँक, आपल्याला हा माहिती सगळं चॅनल थिंक बँक आणि ईस्ट नॉवेल या युट्यूब चॅनल्स आहेत. तर कंटेंट एडिटर आणि कंटेंट प्रोड्युसर्स देखील काम करतात. तसेच स्टोरी टेल हे जे आता नवीन ऍप आपल्याला माहितीच आहे ते आले आहे. यासाठी ते स्क्रिप्ट एडिटरचे देखील काम करतात. तसेच विविध विषयांवर ब्लॉग देखील लिहितात. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वतीने जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ डॅनियल मिलर यांनी वाय वी पोस्ट हा सोशल मीडियाशी संबंधित तयार केलेला अभ्यासक्रम यांनी पूर्ण केला आहे. तसेच महिला आयोगाच्या सायबर समितीवरती काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. 2019-20 साठीची अरुण साधू फेलोशिप त्यांना मिळाली आहे. गेमिंग आणि पॉर्न साइट्स वापर आणि परिणाम वय या विषयावर त्यांना फेलोशिप अंतर्गत अभ्यास सुरू आहे. तर या आज मी तुमचे पुन्हा एकदा स्प्रेडिंग नॉलेजच्या वतीने स्वागत करतो. आणि 7ही तसे वाढले आहेत, आपले समयाची वेळ झाली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, हे सेमिनार किंवा हे वेबिनार आपलं शक्य होत आहे ते म्हणजे चेतन रिसबुडे माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे. त्यामुळे सेमिनार जनरली संपल्यानंतर आभार प्रदर्शन करायचं असतं, पण मी आधीच त्यांचे आभार मानतो कारण त्यांच्यामुळे सेमिनार शक्य झालं. त्यामुळे त्यांचेही आभार. आणि एक फक्त अनाउन्समेंट करीन आणि मॅमला मी सत्र सुरू करण्याची विनंती करेल की नेहमीप्रमाणेच पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आपण देणार आहोत. त्यामुळे तुमच्या चॅटबॉक्समध्ये साधारणपणे 20 ते 25 मिनिटांनंतर तुमच्या बाजूला उजव्या बाजूला जो चॅटबॉक्स दिसत असेल त्याच्यामध्ये एक लिंक येईल, त्याच्यावर फक्त क्लिक करावे, एक फॉर्म भरावा आणि तुमच्या ईमेलवरती ताबडतोब तुमचा पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळून जाईल. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मॅम स्वागत आणि सत्राला आपण सुरू करण्याची हो, थँक्यू सो मच. मला तुम्ही इथे बोलवलं आणि तुमचा हा एकूण उपक्रम मला खूप आवडला, कारण आत्ताच्या घडीला आपण सगळे घरात आहोत आणि बेटर वे टू स्पेंड टाइम आणि युटिलाइज टाइम. नुसतंच सोशल मीडियावर आणि इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा हा खूप चांगला आणि क्रिएटिव्ह वेळ आपण स्पेंड सगळे करत आहात, हे बघून खरंच खूप छान वाटलं. आणि माझ्या दोन्ही मित्रांना थँक्यू सो मच की तुम्ही मला आज इथे बोलवलं. आपला विषय खूप मोठा आहे खरं बघायला गेलं तर, की सोशल मीडिया आणि आपण असा जो आपण एक आत्ता आराखडा किंवा एक चौकट ज्याची तयार केलेली आहे, पण आपल्या सोयीसाठी किंवा आपल्याला आपल्या
40-45 मिनिटांमध्ये जेवढं काही मला कव्हर करता येईल किंवा जे महत्वाचे त्याच्यातले ऍस्पेक्ट्स आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत ते कव्हर करता येईल या दृष्टीने मी आजचं प्रेझेंटेशन किंवा आजचं आपली चर्चा करणार आहे. कारण सोशल मीडिया हा एकटा येत नाही. म्हणजे सोशल मीडिया हा आपण म्हणतो की सोशल मीडिया आहे काहीतरी 2-4 प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे लोक जातात आणि मग तिथे लोक जाऊन काय काय करतात, तर इतका सीमित असा हा विषय नाहीये. काही वर्षांपूर्वी कदाचित हा विषय इतपत सीमित होता की जेव्हा लोक एखाद्या प्लॅटफॉर्मवरती जायचे, तिथे जाऊन काही गोष्टी वाचायचे, लिहायचे आणि तिथनं बाहेर यायचे. पण आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर सोशल मीडिया आपल्या एकूण जगण्यामध्ये प्रचंड प्रमाणात इन्व्हॉल्व्ह आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कंटिन्युअस कुठल्या ना कुठल्या तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असतो. ते फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा अनेकांना असं वाटतं की व्हॉट्सअप हे फक्त मेसेजिंग ऍप आहे, तर प्रत्यक्षात ते तसं नाहीये. व्हॉट्सअप हा सुद्धा एक सोशल मीडियाचाच प्रकार आहे. त्यामुळे आपल्यातले बहुतांशी लोक हे सातत्याने व्हॉट्सअप चेक करत असतात किंवा व्हॉट्सअपवरती काहीतरी लिहित असतात, बोलत असतात. त्यामुळे आपण सोशल मीडिया पासून लांब आहोत असं म्हणजे एखादा फेसबुकवर नाहीये, ट्विटरवर नाहीये म्हणजे आपण सोशल मीडियावरती नाही आहोत असं मानण्याचं कारण नाही. तुम्ही व्हॉट्सअपवर आहात तर तुम्ही सोशल मीडियावर आहात. सो सोशल मीडिया आपल्या एकूण आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात शिरलेलं आहे. आणि जेव्हा मी म्हणते की ते शिरलेलं आहे तेव्हा ह्या विधानामागची कारण मीमांसा जेव्हा आपण करायला जातो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की ते शिरलंय म्हणजे नेमकं काय झालंय. तर आपण आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी पण व्हॉट्सअप आणि फेसबुक ओपन करतात. आपल्यापैकी अनेक जण जेवायच्या वेळेला एकीकडे हातात असा फोन ठेवून असं असं स्क्रोल, एका हाताने स्क्रोल करून दुसऱ्या हाताने जेवतात. आपल्यापैकी अनेक जण किंवा आपल्या परिचयातले किंवा न परिचयातले अनेक जण बाथरूम मध्ये त्यांचा फोन घेऊन जातात आणि तिथे पण तो ऍक्सेस करतात. आपल्यापैकी अनेक जण कुठेही हॉटेलमध्ये, थिएटरमध्ये सिनेमा बघायला, आता गेल्या 2-2.5 महिन्यात आपण जाऊ नाही शकलेलो, पण याच्या आधी जेव्हा आपण जात होतो सिनेमा बघायला असेल, एखादं हॉटेलमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर, फॅमिली बरोबर असेल, लग्न कार्यात असेल, कुठेही गेलो तरी आपण असे सतत फोनवरती असतो. आणि हे आपण कॉन्शियसली करतो का? म्हणजे आता चला मी आता फोनवर, आपण हे आता कॉन्शियसली करणं बंद केलेलं आहे. आपण हे ऑटोमॅटिकली करायला लागलेलो. आपण आपला फोन थोड्या थोड्या वेळाने ऑटोमॅटिकली उचलतो आणि तो बघायला सुरुवात करतो. आपल्या मेंदूला आपल्याला हे सांगावं पण लागत नाही की माझा फोन कुठे आहे, तो मला द्या, मी तो बघतो, मला मेसेज आलाय का. ही मेंदूची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुद्धा आता आपण करत नाही. इतकं आपल्या हे सगळं अंगवळणी पडलेलं आहे. म्हणून हा विषय समजून घेणं आणि त्याचे परिणाम जे आहेत त्याच्याबद्दल एक जागरूकता असणं. म्हणजे असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट करताना ती माहितीपूर्ण असावी. म्हणजे आपण जी कुठली निवड करतो, आपण जो काही निर्णय घेतो तो माहितीपूर्ण असावा, तो अवेअर्ड असावा. जर अवेअर्ड निर्णय असेल किंवा अवेअर्ड आपण जर एखादी गोष्ट वापरत असू तर आपल्या वापरण्याचे परिणाम चांगले वाईट जे काही आहेत त्याच्याबद्दल आपण थोडेसे सजग असतो. आणि जर सजग असलो तर आपण त्याच्या दुष्परिणामांपासून स्वतःला काही प्रमाणात का होईना पण वाचवू शकतो. सो त्या अँगलनी आपण ह्या सगळ्या विषयाकडे आज बघणार आहोत. मी एक छोटीशी पीपीटी केलेली आहे, ती मी मधनं पॉपअप करते. आय होप तुम्हाला ती दिसेल. व्हाय डू वी पोस्ट असं मी त्याला एक जनरल नाव दिलंय. मुळात मुद्दा असा आहे की आधुनिक जगामध्ये 3 रेव्होल्युशन्स मानली जातात: इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया. इंटरनेट हे असं पहिलं रेव्होल्युशन आहे ज्याने आपल्या जगण्याचा पूर्ण पोत बदलला. आत्ता आपण सगळे लॉकडाऊन मध्ये घरी आहोत, आपापल्या घरी बसलेलो आहोत आणि आत्ता आपण एवढे सगळे जण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. आत्ता आपण एकत्र एका विषयावरती बोलतोय, गप्पा मारतोय. हे सगळं पॉसिबल इंटरनेट आपल्या जगण्याची पद्धत, आपल्या वावरण्याची पद्धत, कालपर्यंत आपण आपला दिवस ज्या पद्धतीने प्लॅन करत होतो, ज्या पद्धतीने घालवत होतो, ती पद्धत, आपली काम करण्याची पद्धत, आपल्या आपलं ऑफिसचं स्ट्रक्चर, आपल्या घरातलं स्ट्रक्चर, हे सगळं बदललं इंटरनेट आल्यानंतर. हे का बदललं? कारण की इंटरनेट बरोबर स्मार्टफोन्स आले
पाठोपाठ आणि मग आला सोशल मीडिया. आता एक काळ असा होता, आपल्यापैकी अनेकांनी तो अनुभवला असेल, की इंटरनेट आलं होतं पण स्मार्टफोन नव्हते. म्हणजे आपण कुठल्या तरी कॅफेमध्ये जाऊन वगैरे इंटरनेट ऍक्सेस करायचो, 50 रुपये तास वगैरे अशा पद्धतीचे तेव्हा रेट्स असायचे. आणि मग एकदम स्मार्टफोन आला ज्याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये इंटरनेट आलं, ज्याचा डाटा अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाला. म्हणजे इन्कमिंग चा रेट काही एक वर्ष, म्हणजे मला आठवतंय की आम्ही जेव्हा पहिले फोन घेतले तेव्हा इन्कमिंगला पण चार्ज होता आणि इन्कमिंग 16 रुपये आणि आउटगोईंग 36 रुपये पर मिनिट असा सुरुवातीचा रेट होता. इथपासून आपण कुठे आलोय बघा आज, की आपलं इन्कमिंग तर पूर्णपणे फ्रीच आहे, पण आपण आउटगोईंग पण फ्री होण्याच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि इंटरनेटचा डाटा सुद्धा ऑलमोस्ट फुकट मिळावा आपल्याला. ह्या पद्धतीची तांत्रिक प्रगती आणि ह्या पद्धतीचं तांत्रिक रेव्होल्युशन आता आपण बघितलंय गेल्या 10 वर्षात फक्त, म्हणजे 10 किंवा 15 वर्षात. म्हणजे ही काही फार अशी मोठी 50 वर्ष चालत आलेली आणि खूप प्रदीर्घ काळ आपण त्याच्यामध्ये घालवून मग आपण ही काहीतरी एक मोठं बदल स्वीकारलाय अशातली गोष्ट नाहीये. ही हार्डली 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा 16 रुपये आउटगोईंगला आणि 36 रुपये इनकमिंगला किंवा 32 रुपये इनकमिंगला आपण देत होतो. सो तिथपासून आपण आज अशा टप्प्यात आहोत की आपण सोशल मीडिया, इंटरनेट आणि स्मार्टफोन या तिन्ही गोष्टींशिवाय जगू शकत नाही. या तिन्ही गोष्टींना वजा करून आपला स्वतंत्र विचार करण्याची प्रोसेस आपल्याला अवघड वाटायला लागलेली आहे, कारण आपल्या अनेक गोष्टी त्याच्यात अवलंबून आहेत. म्हणजे आता मी सोशल मीडियाबद्दल अवेअरनेस क्रिएट करते, पण माझं मोस्टली सगळं काम स्मार्टफोनवरती चालतं. हे पण तितकंच खरंय. म्हणजे माझा कम्प्युटर स्मार्टफोनच आहे, माझं बँकिंग स्मार्टफोनच आहे, माझी एंटरटेनमेंट स्मार्टफोन आहे, माझं सोशलायझिंग स्मार्टफोन आहे. एव्हरीथिंग इज देअर. सो मला वेगळ्या गॅजेटची गरज नाही. इतकी माझी डिपेंडन्सी माझ्या फोनवर आहे, कारण माझं सगळं जग तिथे एकवटलेलं आहे. हीच परिस्थिती सगळ्यांची आहे. पण मग आपण ह्याच्या परिणामांचा जर विचार केला तर आपण ही जी आपली डिपेंडन्सी आहे ही काही प्रमाणामध्ये मर्यादित करू शकतो. ह्याचे काय साईड इफेक्ट्स होतात सोशल मीडियाचे, हे मी थोडक्यात 3 कॅटेगरीज मध्ये आता डिवाइड केलेले आहेत. पहिली कॅटेगरी असते ती पर्सनल किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट्स, दुसरी असते ती पॉलिटिकल इफेक्ट्स आणि तिसरी असते ती सोशल इफेक्ट्स. आज आपण प्रामुख्याने पहिल्या ह्याच्याविषयी बोलणार आहोत, कारण हा खूप मोठा विषय असल्यामुळे पॉलिटिकल आणि सोशल इफेक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर वेगळे आपल्याला सेशन्स घ्यायला लागतील, कारण तो खूप वास्ट विषय आहे. कारण आपण सगळ्यांनी केम्ब्रिज अनालिटिका केस बघितली असेल, काय पद्धतीने ती रन झाली, किंवा आपल्याकडे सुद्धा पॉलिटिकल मेसेजिंग काय पद्धतीने सोशल मीडियावरती पसरवलं जातं आणि त्याचे दंगलीपासून लिंचिंग पर्यंत काय सोशल परिणाम होतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण तो आजचा विषय नाही, त्यामुळे मी त्या विषयाकडे वळणार नाहीये किंवा त्याची फार विशेष चर्चा करणार नाहीये. पण इफेक्ट्स कुठले कुठले होतात तर पर्सनल सायकोलॉजिकल इफेक्ट्स पहिले, दुसरे पॉलिटिकल इफेक्ट्स असतात जे मेजर मोठ्या प्रमाणावरती होतात, आणि तिसरे जे असतात ते सोशल इफेक्ट्स असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की व्हर्च्युअल जग आहे, आपण व्हर्च्युअल जगामध्ये वावरतोय, तिथे जाऊन आलो विषय संपला. तर असं नसतं. व्हर्च्युअल जग आणि रियालिटी ह्याच्यातली सीमारेषा आता खूप धुसर झालेली आहे. तो काळ संपला की जेव्हा आपण व्हर्च्युअल जगात जायचो, तिथे रमायचो, बाहेर यायचो, बाहेरच्या जगाचा आणि व्हर्च्युअल जगाचा एकमेकांशी काही संबंध नसायचा. आता तो काळ नाही. आता व्हर्च्युअल जग आणि आपलं खरं जग ह्याच्यातली सीमारेषा अत्यंत धुसर आहे आणि काही वेळेला ती एकमेकांमध्ये मिक्स पण झालेली दिसून येते. म्हणजे वैयक्तिक आयुष्यामध्ये सोशल मीडियावरती आपण ज्या पद्धतीने वावरतो, तिथे ज्या पद्धतीने चर्चा करतो, त्याचे वैयक्तिक आयुष्यामध्ये होणारे परिणाम आता दिसायला लागलेत मोठ्या प्रमाणावरती. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की व्हर्च्युअल जग आणि रियालिटी हे 2 वेगळी विश्व आहेत आणि त्याचा एकमेकांशी संबंध नाही. आता त्याची गुंतागुंत आपल्या कल्पनेच्या पलीकडे झालेली आहे. काहीतरी आवाज येतोय मागनं. हा. सो काय सोशल मीडियाचे इफेक्ट्स असतात? पीपीटी दिसतेय सगळ्यांना? हॅलो मॅम, दिसते. सोशल मीडियाचे काय काय इफेक्ट्स असतात त्याची एक मी जस्ट लिस्ट केली आहे. आपण सगळ्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. पहिलं म्हणजे जे खूप आता पॉप्युलर पण आहे इफेक्ट आणि एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणून पण त्याच्याकडे आता बघितलं जातं, तो म्हणजे फोमो, विच इज फिअर ऑफ मिसिंग आउट.
फिअर ऑफ मिसिंग आउट काय असतं, तर सातत्याने मला असं वाटत राहतं की मी कुठेतरी मागे पडतेय, मला जगात काय चालू आहे हे मला माहिती नाहीये, किंवा माझ्या मित्रमैत्रिणी माहिती नाहीये, किंवा माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. प्रत्यक्षात त्याच्यातलं काहीच घडत नसतं. म्हणजे कोणीही तुमच्यापासून काहीही लपवत नसतं, कोणीही तुम्हाला लेफ्ट आउट करत नसतं. पण सतत अपडेट राहण्याची जी भूक आहे, सतत मला जगातलं सगळं कळलं पाहिजे, सतत मला माझ्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात काय चालू आहे हे कळलं पाहिजे, ही जी प्रचंड भूक आहे, ही भूक आपल्याला इन्सिक्युअर बनवते. आणि मग ही भूक इन्सिक्युअर बनली की आपल्याला सतत असं वाटत राहतं की मी काहीतरी मिस आउट करते, मला काहीतरी समजलेलं नाहीये, मला आणखीन माहिती पाहिजे, मला न सांगता काही गोष्टी झाल्यात का, ह्या शंका कुशंकांनी मन ग्रासतं. आणि मग आपण सतत एका अशा अस्वस्थतेच्या आणि एका असुरक्षिततेच्या वातावरणात मानसिक पातळीवर राहायला सुरुवात करतो, की ज्याची खरं तर काहीच गरज नसते. म्हणजे एखाद्या मित्राने एखादा फोटो टाकला फेसबुकवरती, तर आपल्याला असं वाटायला लागतं की अरे ह्यांनी मला हे सांगितलं नाही, आणि मग ह्यांनी हे केलं, आणि मग मला कसं नाही कळलं. तर आपल्याला कसं नाही कळलं ह्याचा बागुलबुवा इतका मोठा होतो की त्याच्यातनं आपल्याला एक मानसिक अस्थैर्य किंवा एक असुरक्षितता निर्माण होते, ज्याची अजिबातच गरज नसते. त्याला फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात. हा एक प्रकारचा आता डिसऑर्डर म्हणून आयडेंटिफाय व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण हे खूप लोकांमध्ये दिसतं. सतत अपडेट राहण्याचा, सतत लोकांच्या जगात काय चाललंय हे बघत राहण्याचा जो काही एक ध्यास लोकांमध्ये दिसतो, जो काही एक प्रचंड त्याच्यासाठी वेळ कन्झ्युम करण्याचा प्रयत्न दिसतो, तो अनेकदा तुम्हाला मानसिक पातळीवरती कमकुवत करत असतो. दुसरा याचा एक महत्वाचा इफेक्ट आहे तो म्हणजे बॉडी कॉन्शियसनेस आणि सेल्फ इमेज. इंस्टाग्रामवर हे खूप बघायला मिळतं. जर तुमच्यापैकी कोणी इंस्टाग्रामवर रेग्युलरली असेल आणि तिथे जर रेग्युलर तुम्ही बघत असाल किंवा पोस्ट करत असाल, तर तुमच्या हे लक्षात येईल की बॉडी कॉन्शियसनेस आणि सेल्फ इमेज खूप जास्त प्रमाणात इंस्टाग्रामवरती डॅमेज होताना दिसते. म्हणजे काय तर तुम्ही एखादी स्वतःची सेल्फी टाकता, एखादा स्वतःचा फोटो टाकता, त्याच्या खाली कमेंट्स येतात, चांगल्या येतात, वाईट येतात. कोणीतरी तुमच्या जाडीबद्दल काहीतरी बोलतं, कोणीतरी तुमच्या एक्सप्रेशन्स बद्दल काहीतरी बोलतं, रंगाबद्दल काहीतरी बोलतं, केसांच्या स्टाईल बद्दल काहीतरी बोलतं, लुक्स बद्दल काहीतरी बोलतं. सगळेजण कौतुक करतात असं नाही, काही जण क्रिटिसाइज करतात. आणि मग हे जे क्रिटिसाइज करणं आहे किंवा ज्याला हेट कमेंट्स असं सोशल मीडियाच्या भाषेत म्हटलं जातं, या ज्या हेट कमेंट्स आल्यानंतर आपण खरंच तसे आहोत का, खरंच मी सुंदर नाहीये का, खरंच मी आकर्षक नाहीये का, खरंच मी अपिलिंग नाहीये का, अशा पद्धतीचे प्रश्न स्वतःला पडायला सुरुवात होतात. हा प्रश्न तरुण वर्गामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो, कारण हल्ली अगदी 10 आणि 11 वर्षांच्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट्स असतात, आणि ते तिथे आणि दुर्दैवाने ते जे अकाउंट्स असतात ते म्हणजे काय मोठ्यांच्या विना असतात. म्हणजे मोठ्यांचं अजिबात लक्ष नसतं त्याच्यामध्ये की आपली मुलं काय पोस्ट करत आहेत, किंवा इव्हन तरुण मुलींमध्ये पण हे खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं की अनेकदा मुलं काय पोस्ट करतायत ह्याच्याविषयी पालकांना काहीच कल्पना नसते. आणि मग मुलांचं पोस्टिंग सुरू झाल्यानंतर अशा हेट कमेंट्स येतात, आणि मग हेट कमेंट्स आल्यानंतर सेल्फ इमेज डॅमेज होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरू होते. स्वतःवरती डाऊट्स घ्यायला मुलं सुरुवात करतात की मी सुंदर नाहीये का, मी चांगला दिसत नाहीये का, मी आकर्षक नाहीये का, कोणालाच मी आवडत नाही का, अशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात. त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे सतत परफेक्ट दिसण्याची ओढ, किंवा सतत परफेक्ट दिसलं पाहिजे असा एक काहीतरी मानसिक ताण मुलामुलींवरती मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागतो. म्हणजे अनेक मुलं असं सांगतात की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स सतत डाउनलोड करतो आमचे सेल्फीज बेटर करण्यासाठी. सेल्फीज बेटर करणं म्हणजे काय तर तुमचा स्किन टोन बदलायचा, तुम्ही सावळे असाल तर गोरं करायचं, चेहऱ्यावरती पिंपल असतील तर ते काही सॉफ्ट टोनर्स असतात त्या ऍप्समध्ये, त्यांनी ते पिंपल्स इरेज करायचे.
डोळे मोठे करायचे, जॉ लाईन छोट्या करायच्या, असे अनेक फीचर्स ह्या ऍप्स मध्ये असतात आणि हे फीचर्स सर्रास वापरले जातात. आता कोणी असं म्हणेल की त्याच्यात काय एवढं आहे, ऍप्लिकेशन्स मध्ये फीचर्स आहेत आणि ते वापरण्यासाठी आहेत आणि एखादी व्यक्ती सुंदर दिसत असेल तर त्याच्यात प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम सुंदर दिसण्यामध्ये नाहीये, प्रॉब्लेम आपण सेल्फ डाऊट मध्ये आहे. म्हणजे सतत स्वतःवरती शंका घेत राहणं आणि सतत असा विचार करत राहणं की मी सुंदर दिसत नाहीये आणि मी सुंदर दिसावं ह्याच्यासाठी मी सतत धडपडत राहणं. म्हणजे आमच्याकडे ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये साधारण 12 ते 22, 23, 24 वर्षापर्यंतच्या केसेस जर बघितल्या तर असं लक्षात येतं की ह्याच्यातले अनेक जण 4-4, 5-5 तास फक्त स्वतःचे फोटो नीटनेटके करण्यामध्ये घालवतात. एवढा वेळ स्वतःचा फोटो नीटनेटका करून मग तो ऑनलाईन टाकायचा का? तर आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स मिळतील, आपल्याला जास्तीत जास्त लव्हज मिळतील, आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या कमेंट्स मिळतील. पण इज इट वर्थ की चांगल्या कमेंट्स आणि भरपूर लाईक्स मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातला 4 तास 5 तासाचा वेळ एक फोटो किंवा एक परफेक्ट पिक्चर क्रिएट करण्यासाठी घालवता? हा प्रश्न तरुणांनी किंवा तरुण पिढीने किंवा कुठल्याही वयोगटातल्या लोकांनी जे अशा पद्धतीचा वेळ घालवतात त्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे की इज इट वर्थ. कारण हे खूप मोठ्या प्रमाणावरती आता दिसायला लागलेलं आहे. मला सतत मेसेज येतोय की पीपीटी दिसत नाहीये म्हणून, पण मी कंटिन्युअस पीपीटी ओपन नाही ठेवते, मी मधनं ती ओपन करते आहे. सो इज इट फाईन मी मधनं ओपन केली का पूर्ण वेळ चालू ठेवू पीपीटी? नाही चालेल मॅम. मी तेच बाकीच्यांना मेसेज टाकतोय की मॅम प्रत्येक वेळी पीपीटी ओपन करत नाहीये, मध्ये मध्ये ओपन करतायत. तुम्हाला 2 मुक्ता चैतन्य या नावाच्या 2 विंडोज दिसतील. एक वरती दिसेल जिकडे त्या मॅम स्वतः बोलत आहेत आणि एक तुम्ही स्क्रोल करून खाली गेलात तर अजून एक दिसेल. त्या दुसऱ्या विंडोवरती पीटी तुम्हाला दिसू शकते. मग सगळ्यांना एक हे सांगितलं. हा, ओके. सो दुसरा जो प्रकार आहे तो बॉडी कॉन्शियसनेस, मी आता एक्सप्लेन केलं तसं, आणि सेल्फ इमेज जी खूप डॅमेज होताना दिसते आताच्या काळात. तिसरा महत्वाचा इफेक्ट जो आता खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो तो म्हणजे कॉन्स्टंट इन सर्च ऑफ हॅपीनेस. हा एक डिसऑर्डर म्हणायला पाहिजे अशा पद्धतीने आता त्याचं स्वरूप होताना दिसते की सतत माणसं आनंदाच्या शोधात आहेत. सतत सोशल मीडियावरती तुम्ही का येता? खूप भारी वाटतं. तुम्ही गेमिंग का करता? खूप रिलॅक्स वाटतं. तुम्ही व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड्स का करता? खूप भारी वाटतं लोकांना सगळं असं तत्वज्ञान पाठवलं की. सतत मला भारी वाटलं पाहिजे आणि मला सतत जबरदस्त वाटलं पाहिजे, ही जी काही माणसांची भूक आहे ही खूप विचित्र आहे. म्हणजे नॉर्मल आयुष्यात पण आपण 1 सेकंद असा विचार करून बघा की तुमच्या आयुष्यात सोशल मीडिया नाहीये फॉर 10 मिनिट्स समजा, तर 10 मिनिटासाठी सोशल मीडिया नाहीये समजा तुमच्या आयुष्यात, तर असा आपल्याला काय फरक पडतो? म्हणजे आपण असे सतत आनंदाच्या शोधात असतो का? आपण सतत फक्त मला आता कसं छान वाटेल याचा विचार करत असतो का? नाही, आपण अनेक गोष्टी करत असतो. आपल्या मनात अनेक गोष्टी विचार येत असतात. आपल्या भावना अनेक पद्धतीने आपलं मन आपल्याशी खेळत असतं. कधी त्याच्यात निगेटिव्हिटी येते, कधी नैराश्य येतं, कधी आनंद येतो, वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात. ओव्हरऑल जगण्यातून समाधान शोधणं हा एक वेगळा विषय आहे आणि सातत्याने प्रत्येक क्षणाला मला आनंद मिळाला पाहिजे म्हणून सोशल मीडियावरती येऊन धडपडत राहणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे अनेक तरुण मुलांशी आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा खूप भारी वाटतं असं ते सांगतात. पहिली रिॲक्शन असते खूप भारी वाटतं. मग आम्ही त्यांना विचारतो खूप भारी वाटतं म्हणजे काय वाटतं? तर त्यांना एक्सप्लेन नाही करता येत. कारण खूप भारी वाटतं म्हणजे काय ह्याचा विचारच आपण करत नाही. आपल्याला खूप भारी वाटून घ्यायचं असतं, पण खूप भारी वाटणं ही एक मेंदूची प्रक्रिया आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडिया ऍडिक्शनचा जेव्हा विषय येतो किंवा गेमिंग ऍडिक्शनचा विषय येतो किंवा आता ओटीटी चॅनल्सच्या ऍडिक्शनचा विषय येतो. ओटीटी चॅनल्स म्हणजे हे सगळे जे ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, नेटफ्लिक्स असेल, अमेझॉन असेल, हॉटस्टार असेल, या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना ओटीटी असं म्हटलं जातं. सो या सगळ्याचा जेव्हा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो की मला सतत काहीतरी मिळालं पाहिजे, मला सतत आनंद मिळाला पाहिजे, मी सतत खुश असलो पाहिजे, तर हे खुश असणं जे आहे हे व्यसनाकडे केव्हा झुकतं? जेव्हा आपण फक्त त्याचा विचार करत राहतो. आणि आता जगभरातले सोशल मीडियामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते ह्या सगळ्या प्रोसेसेसना
ड्रग आणि अल्कोहोलिझमशी कम्पेअर करायला त्यांनी सुरुवात केली, कारण ती प्रक्रिया मेंदूमध्ये त्याच पद्धतीने घडते. डोपामिन त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती त्याचं स्त्रव पाझरायला सुरुवात होते, ज्यानी रिवॉर्ड फंक्शन्स ज्या पद्धतीने ड्रग्स आणि अल्कोहोलमध्ये वर्क करतात, की मला सतत किक मिळत राहिली पाहिजे, मला सतत ते कन्झ्युम केल्यामुळे मला जे काही वाटतं छान भारी ते सतत वाटलं पाहिजे, ही जी गरज ड्रग्स किंवा अल्कोहोल मधनं तयार होते, ती तशीच गरज सोशल मीडिया आणि गेमिंग सारख्या ह्या नव्या प्लॅटफॉर्म्स तुमच्या मनामध्ये पेक्षा आधी मेंदूमध्ये तयार करतात आणि मग ती मनामध्ये येऊन आपल्याला असं वाटायला लागतं की मला भारी काहीतरी हवं आहे किंवा मला भारी वाटून घ्यायचं आहे. सो मुळामध्ये भारी वाटणं म्हणजे काय, आनंद मला सतत मिळालाच पाहिजे का, मी सतत खुश असलंच पाहिजे का, म्हणजे सतत खुश असणं म्हणजे काय, हे खूप बेसिक प्रश्न आहेत आणि हे बेसिक प्रश्न न विचारता आपण सतत फक्त खुश राहण्याच्या आणि त्या शोधाच्या प्रक्रियेमधनं अनेक तरुण मुलं मुली सोशल मीडियावरती किंवा गेमिंगकडे आत्ता वळताना मी बघते. म्हणजे गेमिंग हा आजचा आपला विषय नाही, पण जाता जाता ओझरतं असं सांगते की आता मी जो अभ्यास करते 8 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या गेमिंग आणि पॉर्नोग्राफिक वापराचा, त्याच्यामध्ये अनेक मुलं असं सांगतात की आम्हाला खूप रिलॅक्स वाटतं, आम्हाला खूप भारी वाटतं. जेव्हा आम्ही त्यांच्याशी अधिक बोलतो की भारी वाटतं म्हणजे काय, रिलॅक्स किती वेळ वाटलं, तर त्यांना ते सांगता येत नाही आणि मग थोड्या वेळाने ते असं सांगतात की नाही, विशेष रिलॅक्स वाटतच नाही, तुला दिली नाही, परत ताण येतो, परत ताण येतो आणि परत असं वाटतं की काहीतरी मिसिंग आउट आहे. तर हे जे परत ताण येतो आणि परत मिसिंग आउट वाटत राहतं, याचं मुळात कारण असं आहे की गेमिंगमध्ये काय किंवा सोशल मीडियावरती सुद्धा काय, तुम्हाला सतत काहीतरी मिळवत राहावं लागतं. गेमिंगमध्ये तुम्हाला सतत लेव्हल्स अचीव्ह करत राहावे लागतात, एक झाली की दुसरी झाली की तिसरी, दॅट इज नॉन एंडिंग, त्याला शेवट नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखादी लेव्हल पार करून जात नाही गेमिंगमध्ये, तोपर्यंत तुम्ही काहीतरी अचीव्ह केलेलं आहे याची तुमची जी गरज आहे ती कम्प्लीट होत नाही आणि मग ती भूक वाढत राहते आणि मग मला हे कम्प्लीट करायचंय, मला हे अचीव्ह करायचंय, मी यशस्वी होणार आहे, मला हे कम्प्लीट, मी त्या 50व्या 200व्या 500व्या लेवलवर जाऊन पोहोचणार आहे, हे इतकं जास्ती वाढायला लागतं की त्याचा एक वेगळा ताण अनेक मुलांवरती येताना आम्ही आता बघतो आहोत. म्हणजे अचीव्ह करायचे आहेत गोल्स आणि मला गेम कम्प्लीट करायचा आहे, मला गेम मधले सगळे लेवल्स कम्प्लीट करायचे आहेत, मला माझ्या मित्रांच्या आधी त्या लेवल्स कम्प्लीट करायच्या आहेत, अशा अनेक गोष्टींचा ताण मुलांवर येतो. म्हणजे ताण घालवायसाठी गेमिंगकडे जाणारी मुलं ताणामध्ये अडकून गेमिंगमध्ये अडकलेली आम्ही बघतो आहोत आता. सेम थिंग विथ सोशल मीडिया. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सोशल मीडिया आपल्या जगण्याला पूरक आहे का, तर डेफिनेटली आहे. म्हणजे मी असं अजिबात म्हणणार नाही की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे ऍब्सोल्युटली वाईट आहेत किंवा ते टोटली तुम्हाला काय म्हणू आपण त्याला ऍडिक्शनकडे घेऊन जातात, असं अजिबात नाही. ते ऍडिक्टिव्ह आहेत का, 100% ऍडिक्टिव्ह आहेत, कारण की तिथे तुम्ही सातत्याने येत राहणं ही त्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मग तो कुठलाही असू दे, गेमिंग मग ते कुठलंही असू दे, इट्स अ बिझनेस मॉडेल. ते काही समाजकार्य करण्यासाठी आणि आपल्याला एकमेकांना कनेक्ट होता यावं याच्यासाठी फार उदात्त हेतूनी सगळ्यांची निर्मिती झालेली आहे वगैरे, असं काही नाही. इट्स अ बिझनेस मॉडेल. हे सगळे प्लॅटफॉर्म्स हे पैसे कमावण्यासाठी तयार झालेले प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे आपण तिथे सातत्याने जात राहणं ही त्या प्लॅटफॉर्म्सची गरज आहे. मग आपण सातत्याने कसे जात राहू याच्यासाठी जे काही करता येईल ते त्या प्लॅटफॉर्मवरती केलं जातं. तसे ट्रिगर्स तिथे निर्माण केले जातात, तसे अट्रॅक्शन्स तिथे निर्माण केली जातात. मग ती टेक्नॉलॉजिकली असतील, अल्गोरिदम मधनं असतील, वेगवेगळी बटन्स तिथे आता काही दिवसापूर्वी फेसबुकने केअर नावाचं बटन इंट्रोड्यूस केलं. अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे ऍड करून जेणेकरून जास्तीत जास्त लोक सातत्याने परत त्या प्लॅटफॉर्मवरती येत राहतील याचं एक बिझनेस मॉडेल आहे आणि त्या बिझनेस मॉडेलनुसार आपण अनेकदा ऍज अ युजर्स काम करत असतो. त्यामुळे आपण एकमेकांशी कनेक्ट होऊन तिथे चर्चा करतो आणि तिथे वादावादी होतात किंवा तिथे खूप छान गप्पा होतात वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण हे बॅक ऑफ माइंड हे सतत असलं पाहिजे की हे दीज आर बिझनेस मॉडेल्स. हे बिझनेस मॉडेल्स आहेत. आपल्या तिथे असण्यातनं लोक पैसे कमावत आहेत, कंपनीज पैसे कमावत आहेत. त्यामुळे आपली डिपेंडन्सी ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती काय लेवलला आपण ठेवायची याचा प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती गांभीर्याने विचार केला पाहिजे. ऍडिक्टिव्ह बद्दल मी बोलले.
कॉन्स्टंट कंपॅरिझन हा एक अजून खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती प्रकार बघायला मिळतो. म्हणजे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तर हे खूपच बघायला मिळालं, कारण वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस सातत्याने गेल्या 3 महिन्यामध्ये सोशल मीडियावरती येत होते. मग ते तरुण पोरापोरींमधले वेगवेगळे अँगल्स मधले फोटो काढण्याचे चॅलेंजेस असोत, किंवा प्रँक चॅलेंजेस असोत, किंवा रिसेंटली झालेला नथीचा चॅलेंज असो, खाण्याचे चॅलेंजेस असोत, अनंत प्रकारचे चॅलेंजेस गेल्या 3 महिन्यामध्ये असे म्हणजे त्याचं सुनामी यावी तसे असे उसळून सोशल मीडियावरती आलेले आपण बघितलेत सगळ्यांनी, किंवा ज्यांनी बघितले नसतील त्यांच्यासाठी ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी सांगते. सो हे जे चॅलेंजेस येतात ह्याच्यामधनं एक प्रकारची कंपॅरिझन सुरू होते डोक्यामध्ये, जी अनावश्यक असते. म्हणजे मेरी साडी तेरी साडी से बेहतर कैसे, हा जो काही एक बेसिक माइंडसेट आहे, हा माइंडसेट सोशल मीडियावरती पण प्रचंड प्रमाणात बघायला मिळतो. की हिच्या पोस्टला एवढ्याच लाईक्स मिळाल्या, माझ्या पोस्टला इतक्या कमी लाईक्स कशा मिळाल्या. म्हणजे मी अशी उदाहरणं मला माहिती आहेत की अपेक्षित लाईक्स कमी, जर अपेक्षेपेक्षा कमी लाईक्स जर आल्या एखाद्या पोस्टला, तर तीच पोस्ट परत 4 तासांनी टाकून बघायची, परत 6 तासांनी टाकून बघायची, की आता तरी जास्त लाईक्स येतील, नंतर तरी जास्त लाईक्स येतील. हे करणारी लोक सोशल मीडियावरती आहे. किंवा एखादा फोटो आपण डीपी बदलला आणि आपल्याला अपेक्षित असेल की 500 तरी लाईक्स मिळायला पाहिजेत, आणि समजा काय 150, 150-200 लाईक्स मिळाले, तर आपलाच फोटो शेअर करणारी लोक आहेत. म्हणजे मला हे लॉजिकच कळत नाही की मीच माझा फोटो शेअर केला, डीपीचा फोटो शेअर केला, तर माझे लाईक्स कसे वाढणार आहेत. पण माझ्या मित्रमैत्रिणींना समजा 1000 लाईक्स मिळतात आणि मला 500च मिळतात, तर मला 500 का मिळतात, ह्यांनी रेस्टलेस होणं, ह्यांनी ताण वाढणं, ह्यांनी त्रास होणं, ह्या गोष्टी सर्रास सोशल मीडियावरती बघायला मिळतात. म्हणजे स्वतःच्याच पोस्टला लाईक करणं असेल, स्वतःचीच पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणं असेल, स्वतःच्या पोस्ट स्वतःच शेअर करणं असेल. म्हणजे मागच्या वर्षीची पोस्ट फेसबुक मेमरीनी दाखवली आणि मग ती शेअर झाली तर तो विषय वेगळा असतो. पण आत्ता 2 तासापूर्वी मी एखादी पोस्ट टाकली आणि ती व्यवस्थित शेअर झाली नाही तर ती परत टाकणं, किंवा 2 तासापूर्वी टाकलेल्या पोस्टला 4च लाईक्स मिळाल्या असतील तर ती पोस्ट काढून घ्यायची आणि परत तीच पोस्ट टाकायची 2 तासांनी 3 तासांनी, का तर मला आणखीन 4 लाईक्स मिळतील. ही जे काही चालू असतं सातत्याने लोकांचं, ह्यानी फक्त तुमचा वेळ जातो असं नाही, ह्यानी तुमच्यावरती प्रचंड मानसिक ताण येतो. याच्यातनं तुमच्या डोक्यात फक्त सोशल मीडिया एवढा एकच विषय सतत घुमत राहतो, ज्याची आत्ता काय कुठल्याच काळात कोणालाच गरज नसते. मी थोडी पटापट जाणार आहे कारण 7:30 वाजायला आले. जेलसी हा एक फॅक्टर जो कंपॅरिझनशी संबंधित आहे, की सतत जेलस वाटत राहतं लोकांना की हिच्याकडे, किंवा कोण कोणाला फॉलो करताय ह्याच्यातनं पण एक प्रकारची जेलसी बघायला मिळते, की ह्या व्यक्तीला ही 4 सेलिब्रिटीज फॉलो करतात, मला हे 3च करतात, मग हे 4 मला फॉलो कसे करतील, ह्याच्यासाठी धडपडणं वगैरे अशा गोष्टी सोशल मीडियावरती खूप बघायला मिळतात. अब्यूज आणि ट्रोलिंग हा प्रकार तर आपल्या सगळ्यांना माहितीये की तो सातत्याने सोशल मीडियावरती होत राहतो. म्हणजे सुरुवातीला माझी ओळख करून देताना जो मुद्दा मांडला गेला बॉईज लॉकर रूमच्या संदर्भातला, तशा पद्धतीचा अब्यूज आणि ट्रोलिंग तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती होतं. म्हणजे लहान मुलांच्या बाबत होणारा अब्यूज आणि लहान मुलांच्या बाबत होणारं काय म्हणू आपण हेट कमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तर सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात आहेत. म्हणजे ट्रोलिंग हा तर मोठ्यांचं ट्रोलिंग हा तर वेगळाच आणखीन विषय आहे, पण लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा बुलिंग करणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सायबर क्राईम्स मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणं, ह्या गोष्टींचं प्रमाणही आपल्याकडे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणांमध्ये आता आपल्याला कितपत जाता येईल मला माहिती नाही, पण मुळात मुलांच्या बाबतीत किंवा इव्हन तरुण पिढी, म्हणजे जी मी असं म्हणेन की साधारण एक 18-19 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती सुद्धा सोशल मीडियाच्या बाबतीत अवेअर्ड आहेत का, असा अनेकदा मला प्रश्न पडतो. म्हणजे बॉईज लॉकर रूम ही तर एक केस झाली, पण मुंबईतल्या एका शाळेमधल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अत्यंत त्यांच्याच मैत्रिणीबद्दल अश्लील गप्पा झाल्यानंतर त्या मुलांची केस शाळेत केली, ही पण केस आपल्याला माहितीये. अशा अनेक केसेस चालू असतात. म्हणजे आपल्याला उघड झालेल्या 2 केसेस माहितीये.
पण अशा हजारोनी केसेस रोज व्हॉट्सअपवरती घडत असतील. कारण मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट्सअप हे आपल्याकडचं सगळ्यात मोठं अब्युजचं माध्यम आहे. म्हणजे हे ट्विटर आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती होणारं ट्रोलिंग आणि व्हॉट्सअपवरती होणारा अब्यूज हे जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर व्हॉट्सअपवरती होणारा अब्यूज हा आपल्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे. कारण तिथे थेट कम्युनिकेशन असतं, माणसं बरेचदा एकमेकांना ओळखत असतात आणि त्या पद्धतीने ते एकमेकांशी तिथे बोलत असतात. याचे तपशील जर बाहेर आले तर ते धक्कादायक असू शकतील, म्हणजे झोप उडवणारे असू शकतील. त्यामुळे मुलांना पण अवेअर करणं, आपल्या आजूबाजूच्या मुलांना, आपल्या घरातल्या मुलांना, या सगळ्यांना बेसिक ह्या माध्यमांविषयीची जाणीव निर्माण करणं हे आत्ताच्या घडीला खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आर बी रिअली सोशल ह्याच्यावरती मी थोडी नंतर येते. स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी ह्या गोष्टी मी वरती जे मुद्दे मांडले त्याच्याशीच रिलेटेड आहेत. की तुम्ही सातत्याने फक्त सोशल मीडियाचा विचार करत असाल, तुम्ही सातत्याने तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी मिस आउट करते, सातत्याने मी कशी दिसते, मला कसे लाईक्स येत आहेत, माझा फोटोचा अँगल छान आहे ना, ह्याला किती लाईक्स मिळाले, मला किती कमी मिळाले, माझ्या ह्याच्यावरती कोणी कमेंट केल्या, त्याच्यात चांगल्या कमेंट किती, वाईट कमेंट किती, इतका सगळा विचार जर सतत आपण सोशल मीडियावरती आणि सोशल मीडियाच्या बद्दल करत बसणार असू तर स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी ह्या गोष्टी ऑब्व्हियसली आपल्याला त्रास देणार आहे. ह्याच्यानंतरचा जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो मला मांडणं खूप आवश्यक वाटतं, तो म्हणजे स्लीप डिसऑर्डर्स. सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता लॉकडाऊनमुळे आपण 2.5-3 महिने घरात अडकलेलो आहोत, ही एक एक्सेप्शनल आणि फार युनिक केस आहे. म्हणजे आता ओव्हरऑलच जगामध्ये सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्म्स आणि हे सगळं वापरण्याचं, गेमिंग प्लॅटफॉर्म्स वापरण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पण इन जनरल सुद्धा म्हणजे आत्ताची केस आपण 2 मिनिटं बाजूला ठेवली, कारण आपण सगळे घरात आहोत आणि कोणालाच काही काम नाहीये, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली लोक मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन आहेत. पण 1 मिनिटं ही गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी ओव्हरऑल माणसं झोपेनाशी झालेली आहेत. माणसं रात्रीची झोपत नाहीत किंवा झोपायचं प्रमाण माणसांचं विलक्षण कमी झालेलं आहे. नेटफ्लिक्सचे सीईओ तर थेट असं म्हणतात की आमची स्पर्धा ही कुठल्याही युट्यूब चॅनलशी, अमेझॉनशी, हॉटस्टारशी नाहीये. आमची स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे. माणसं जितकी जास्त झोपतील तितका आमचा लॉस जास्त आहे. हे प्रमाण OTT चॅनल्स मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यासमोर आहे. त्याची स्पर्धा थेट आपल्या झोपेशी आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की झोप हा आत्ताच्या घडीला सगळ्यात काळजी करण्याचा विषय आहे. म्हणजे मला अनेक अशा माझ्याकडे केसेस येतात किंवा मी अनेक लोकांशी बोलते तेव्हा मला अनेक तरुण मुलं मुलींमध्ये हे दिसतं की गेमिंग असू दे, पॉर्न बघणं असू दे, OTT चॅनल्सवरती सिनेमे आणि सिरियल्स बघणं असू दे, सोशल मीडिया वापरणं असू दे, व्हॉट्सअपवरच्या गप्पा असू देत, रात्रभर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. अनेक मुलं असं सांगतात की आम्ही रात्री सगळे घरात झोपले की 10:30-11 वाजता गेमिंग चालू करतो आणि मग कधीतरी 4-5 वाजता आम्हाला लक्षात येतं की आता पहाट होईल, आई आजी कोणीतरी उठतील, मग आम्ही जाऊन झोपतो. का तर त्यांना कळू नये की आम्ही रात्रभर जागे होतो. हाच प्रकार अनेक OTT चॅनल्सवरती सिरियल्स आणि सिनेमे बघणाऱ्या लोकांच्या बाबतीत दिसतो. ते असं सांगतात की आम्ही रात्री जेवण बिवणं झाल्यावर 11 वाजता सुरू केलं ते पहाटे 4 आणि 5 आणि 6 वाजेस्तवर आम्ही कॉन्स्टंट बघत होतो. सो झोप हा आपल्यासाठी खूप क्रिटिकल विषय आहे आणि माणसं झोपतच नाहीयेत ऍक्च्युली. फॉरवर्डचा ट्रॅप हा सगळ्यांना माहितीचा विषय आहे की लोकांना ते टेम्पटेशन सांभाळताच येत नाही. लोक विचार न करता फॉरवर्ड करत सुटलेली असतात. ह्या सगळ्यामध्ये जो टाइम आपला युटिलाइज होतो, टाइम कन्झम्पशन जे होतं ते प्रचंड प्रमाणात होतं, त्याचाही आपण फारसा कधी विचार करत नाही. मी थोडं क्विकली पॉझिटिव्ह साईड्स कडे जाते सोशल मीडियाच्या. मी काही इथे मुद्दे महत्वाचे जस्ट पिन डाऊन केलेत, सो आपल्याला त्याचाही एक वेगळा विचार करता येऊ शकतो. बेसिक कनेक्टिव्हिटी, आपण जगाशी कनेक्टेड असतो. एज्युकेशनसाठी सोशल मीडिया खूप चांगल्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो. आपल्याकडे त्याचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे.
कम्युनिटी हेल्पसाठी खूप चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया वापरता येऊ शकतो. म्हणजे कॅन्सर सर्व्हायव्हर्स असतील किंवा इव्हन अगदी सोशल मीडिया अब्युजचे सर्व्हायव्हर्स असतील, त्यांच्यासाठी सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं अतिशय चांगल्या पद्धतीने हेल्प उभी करता येऊ शकते. योग्य माहिती आणि अपडेटसाठी सोशल मीडिया वापरता येऊ शकतो. आता आपल्याकडे सोशल मीडियावरती फेक न्यूजची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती रन होते. पण चांगली माहिती मिळवणं, योग्य माहिती मिळवणं यासाठी पण सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. प्रमोशनसाठी तो आत्ताही वापरला जातो. अवेअरनेससाठी आता आपण बघितलं असेल, कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडिया अवेअरनेससाठी खूप चांगल्या पद्धतीने वापरला गेला जगभर. आणि म्हणजे व्हिडिओज करून पाठवणं असेल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज सर्क्युलेट करणं असेल, अनेक गोष्टी असतील. अतिशय उत्तम पद्धतीने कोरोनाच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या देशांमधनं तो वापरताना आपण बघितलेला आहे. बिझनेसेसचा प्रमोशन आणि ह्या गोष्टीसाठी सोशल मीडिया खूप चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. इथे मी काही गोष्टी दिलेल्या म्हणजे जस्ट पिन पॉइंट केलेल्या आहेत. 2 गोष्टी मला इथे आवर्जून सांगायच्या आहेत, ज्या अनेक लोकांना माहिती असतातही आणि नसतातही, पण आय नीड टू क्लॅरिफाय देम. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वन्स यू आर ऑनलाईन, ऑलवेज ऑनलाईन. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा ऑनलाईन पोस्ट करता, मग तो फोटो असेल, तुमचा लेख असेल, तुमचं कमेंट असेल, तुमची पोस्ट असेल, व्हिडिओ असेल, व्हॉट एव्हर इट इज, एकदा तुम्ही ऑनलाईन एखादी गोष्ट पोस्ट केली की ती कायमस्वरूपी ऑनलाईन राहते. ती इरेज करता येत नाही, ती काढून टाकता येत नाही, ज्याला डिजिटल फुटप्रिंट्स असं म्हटलं जातं. तुमच्या पाऊलखुणा तुम्ही पुसू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. एखाद्याला 10 वर्ष जुनं तुमचं काहीतरी उकरून काढायचं असेल, जे तुम्ही तुमच्या फोनमधनं आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं डिलीट केलं असेल, तरी सुद्धा ते शोधून काढता येऊ शकतं. कुठलीही गोष्ट पुसली जात नाही सोशल मीडियावरनं. त्यामुळे सोशल मीडियावरनं म्हणण्यापेक्षा इंटरनेटवरनं, ऑनलाईन जगातून. त्यामुळे आपण काय पोस्ट करतो, आपण कशासाठी पोस्ट करतो, ह्या गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. मला कमेंटमध्ये एक चॅटमध्ये एक आलंय की ह्या सगळ्याचा या ऍडिक्शन मधून बाहेर कसं यावं किंवा नक्की काय करावं म्हणजे ह्या सगळ्यातनं आपण बाहेर येऊ शकू, असं काही 1-2 जणांनी प्रश्न विचारले आहेत. तर मी एक क्विक आत्ताचं प्रेझेंटेशन आहे ते संपवते आणि त्याच्याकडे येते, कारण आपल्याला वेळही तसा कमी आहे. सो दुसरं म्हणजे रिअल आणि व्हर्च्युअल वर्ल्ड, जे म्हणजे आभासी जग आणि प्रत्यक्ष जग ह्याच्यातला जो फरक आहे, हा फरक सतत डोक्यामध्ये असला पाहिजे आपल्या. म्हणजे अनेक तरुण मुला मुलींच्या बाबतीत असं बघायला मिळतं आम्हाला की त्यांना डिफरन्शिएट करता येत नाही पुढे की ऍक्च्युअल काय चाललंय आणि व्हर्च्युअल काय चाललंय. म्हणजे व्हर्च्युअल जगाचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणावरती रोजच्या वावरात किंवा रोजच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, रोजच्या डेली रुटीनच्या गोष्टींमध्ये इतकं ते एकमेकांमध्ये विचित्र पद्धतीने गुंतलेलं असतं की त्यांना हे लक्षातच येत नाही की रिअल वर्ल्ड इज डिफरंट अँड व्हर्च्युअल वर्ल्ड इज डिफरंट. म्हणजे मी सुरुवातीला म्हणलं तसं की ह्याच्यातली सीमारेषा अत्यंत धूसर आहे, अत्यंत. म्हणजे अनेकदा लोकांना हे सांगायला लागतं की अरे तू व्हर्च्युअल जगामध्ये काहीतरी पोस्ट करतोयस. लोकांना भाषा कशी वापरली पाहिजे, तिथे एक्सप्रेस करताना काय पद्धतीने केलं पाहिजे, ह्याची पण जाण आता हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे. मुळामध्ये सोशल मीडियावरती वावरायचं कसं, ह्याचे काही आपण एटिकेट्स किंवा असे काही पुस्तिका आणि याचे काही कोर्सेस नाही आहेत की तुम्ही काय पद्धतीने तिथे वापरू शकता किंवा कशा पद्धतीने इंटरॅक्शन करू शकता. पण एक बेसिक लॉजिकली विचार जरी करायचा म्हटला तरी लोक आपण एकमेकांशी बोलताना, प्रत्यक्ष बोलताना ज्या सभ्यतेच्या गोष्टी सांभाळतो, मग ते भाषेची असेल, बॉडी लँग्वेजची असेल किंवा संवाद साधण्याची असेल, बऱ्याचदा असं दिसतं की सोशल मीडियावरती हे सगळे संकेत गळून पडलेले असतात. कारण तिथे एक अदृश्य भिंत असते, कोणी डायरेक्ट येऊन तुमच्या नाकावर ठोसा मारणार नसतो. त्यामुळे लोक सगळे त्यांचे जे काही आपण म्हणू समाजात वावरताना आपण जी काही एक सभ्यतेची चौकट आपल्या भोवती आखलेली असते ती पूर्णपणे सोडून देऊन आणि बाजूला ठेवून अनेकदा लोक सोशल मीडियावरती वावरताना दिसतात, ज्याचे परिणाम
ऑनलाईन तर होतातच, पण ऑफलाईन पण खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात. म्हणजे अनेक अशा केसेस आम्ही बघितल्या आहेत की जिथे चांगली दोस्ती यारी तुटलेली आहे, नातेसंबंधांमध्ये अतिशय तणाव आलेला आहे. म्हणजे अगदी कुटुंबातल्या कुटुंबामध्ये सुद्धा माणसं एकमेकांशी बोलेनाशी झालीत का, तर फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती कुठल्या तरी विषयांनी वाद झाला, म्हणून ते प्रत्यक्षात शेजारी एकमेकांच्या बसणारी माणसं सुद्धा एकमेकांशी बोलेनाशी झालेली आहे. किंवा तरुण मुलांच्या बाबतीतला एक किस्सा सांगते मी आणि ह्याच्यातनं बाहेर कसं यायचं किंवा ह्याची सोल्युशन्स काय त्याच्याकडे वळते. माझी एक मैत्रीण आहे, तिच्या घरातला घडलेला किस्सा आहे. 16-17 वर्षाची तिची मुलं आहेत, म्हणजे ट्विन्स नाहीयेत पण लागोपाठची आहेत. आणि त्याच्यातल्या एकाचा वाढदिवस होता आणि सगळ्या मित्रांना बोलवलं होतं घरी बर्थडे पार्टीला. आणि नॉर्मल जसं असतं 15-16 वर्षाच्या मुलांचं, तसं त्यांचं चालू होतं. म्हणजे ती काय आता काही पालक 15-16 वर्षाच्या मुलांच्या बर्थडे पार्टीमध्ये काही इन्व्हॉल्व्ह होत नाही. खाणं पिणं करून देणं एवढीच पालकांची जबाबदारी असते आजच्या काळात. ती आपली थोड्या वेळाने सहज डोकावलं तिने की काय चाललंय ह्या मुलांचं म्हणून बघूया. तर ती मुलं सगळी अशी एकत्र बसली होती त्याच्या खोलीमध्ये आणि प्रत्येक जण मोबाईल घेऊन असं मोबाईलमध्ये टुक 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 त्यांचं काहीतरी चाललं होतं. तर तिला फार आश्चर्य वाटलं की सगळेजण एकत्र एका खोलीत आहेत, कोणीही एकमेकांशी बोलत नाही आणि सगळेजण फोनमध्ये लागलेले आहेत. तर तिने ना त्यांना थांबवलं. ती म्हणली की तुम्ही काय करताय, मला जरा समजून घ्यायचं, तुम्ही एकमेकांशी न बोलता फोनवरती काय चालू आहे. तिला असं वाटलं की ते सगळे मिळून काय पबजी खेळतायत का किंवा कुठला तरी गेम खेळतात असं तिला वाटलं की म्हणून सगळेजण टुकटुकतात. तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही एकमेकांशीच बोलतोय, फक्त आम्ही चॅटिंग करून बोलतोय. म्हणजे ती मुलं एका खोलीत एकमेकांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली होती, पण ती एकमेकांशी न बोलता फोनमध्ये बोलत होती एकमेकांशीच. दिस इज अ रियालिटी ऑफ टुडेज युथ. हे आत्ताच्या घडीला म्हणजे हे खूप विदारक दृश्य वगैरे असं किंवा अतिशयोक्ती वगैरे असं वाटू शकेल, पण ही अतिशयोक्ती नाहीये. हे अनेक घरांमध्ये अनेक ठिकाणी तरुण मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळीकडे हे बघायला मिळतं. माणसं एकमेकांशी बोलण्याच्या ऐवजी व्हॉट्सअपवरनं बोलतात किंवा अजून कुठल्या चॅटिंग ऍप्सवरनं बोलतात. सो मुळामध्ये हे करण्याची गरज आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न सर्व वयोगटातल्या लोकांनी आता विचारण्याची गरज आहे, तो म्हणजे आपल्याला इतकं प्रचंड मनोरंजन आणि इतकी प्रचंड माहिती हवी आहे का. माहिती आणि मनोरंजनाचं आता आपल्यावरती बंबार्डिंग सुरू आहे. आपल्याला गरज नाही इतकी प्रचंड माहिती आपल्यापर्यंत येऊन पोचते, आपल्यावर थोपवली जाते आणि कसलाही विचार न करता ती आपण अक्षरशः म्हणजे बकासुरासारखे खात सुटलोय. तर ह्याची गरज आहे का, एवढ्या माहितीची आपल्याला गरज असते का, एवढ्या मनोरंजनाची आपल्याला गरज असते का. हे बेसिक काही प्रश्न आहेत जे आपण आता स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. कारण मला असं वाटत नाही की ज्या पद्धतीची आणि जितकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती सगळी माहिती आपण कन्झ्युम केल्यानंतर त्या माहितीवरती आपण विचार करतो. कारण प्रोसेस असते ना, आपण माहिती वाचतो, ऐकतो, कन्झ्युम करतो, त्याच्यावर विचार करतो, त्याच्यावर आपली काहीतरी मतं बनवतो. ही सगळी प्रोसेस एवढ्या प्रचंड माहितीची आपल्या बाबतीत होते आहे का, हा पण प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. कारण अनेकदा असं होतं की आपण फक्त माहिती मेंदूत डंप करत राहतो, आपण ती प्रोसेसच करत नाही, आपण फक्त खात राहतो आणि त्याचं काहीच पुढे होत नाही. जे पुन्हा खूप पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स तयार करणारं आणि हानिकारक असू शकतं. त्यामुळे ह्या काही गोष्टींचा विचार आत्ताच्या घडीला सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. सोशल मीडियाकडे स्ट्रेस पासनं बाहेर येण्याचं माध्यम म्हणून बघत असाल तर ते लिमिटेड स्कोपमध्ये बघा. म्हणजे दिवस रात्र सोशल मीडियावरती वावरून आपला स्ट्रेस कमी होईल असं जर कोणाचा विचार असेल तर तो चुकीचा आहे. कारण असं होत नसतं. ते माध्यम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस तयार करत असतात. त्यामुळे आपण स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी सोशल मीडियावरती जातो, हे आपण स्वतःची कुठेतरी दिशाभूल करून घेत असतो. प्रश्न येत आहेत त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी मी सांगते. ह्या सगळ्यापासून सुटायचं कसं, हा एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो नेहमीच. तर हे ना जंक फूड सारखं आहे. म्हणजे आपण दिवसरात्र पिझ्झा, बर्गर, पास्ता किंवा भेळ, पाणीपुरी असं आपण दिवसभर खात राहिलो तर आपल्याला ते पचेल का, आपल्याला ते सोसेल का, तर नाही सोचणार. पण आपण असं खाल्लं तर आपल्याला त्याचा आनंद मिळणार आहे. तसंच सोशल मीडिया, गेमिंग ह्या सर्व व्हर्च्युअल जगाचं आहे
की ते तुम्ही सीमित स्वरूपात कन्झ्युम करा, ते तुम्ही लागेल तेवढं कन्झ्युम करा, कधीतरी कन्झ्युम करा, त्याचे दुष्परिणाम नाही. पण आयुष्यातला सारा वेळ जर तुम्ही त्याच्यावरतीच घालवत असणार असाल किंवा सातत्याने तुमचं सगळं, तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं काय म्हणू आपण त्याला, कनेक्टिव्हिटी, तुमचं यश, तुमचं अपयश, आपल्या सगळ्याच गोष्टी जर सोशल मीडियावरती अवलंबून असणार असतील तर ऑब्व्हियसली त्याचं व्यसन जडणार आहे आपल्याला आणि त्या व्यसनात आपण गुंतून जाणार आहोत. आम्ही एक सायबर मैत्र म्हणून चळवळ चालवतो. त्याच्यामध्ये आम्ही एक बेसिक गोष्ट सांगतो की जी कोणालाही करता येणं शक्य आहे. ती म्हणजे नो स्क्रीन टाइम किंवा नो स्क्रीन डे. दिवसातला काही वेळ असा असला पाहिजे ज्या वेळेला आपण स्क्रीन नाही वापरायचा. आठवड्यातला एखादा दिवस आपण असा काढू शकतो का की ज्या दिवशी आपण असं ठरवू शकतो की आज नो स्क्रीन डे. कुठल्याही प्रकारचा स्क्रीन नाही, टीव्ही स्क्रीन नाही, मोबाईलचा स्क्रीन नाही, लॅपटॉपचा स्क्रीन नाही, टॅबचा स्क्रीन नाही, कुठलाही स्क्रीन आयुष्यात असता कामा नये. असा आपण एक दिवस ठरवू शकतो का, एक दिवस ही गोष्ट राबवू शकतो का, किंवा नो स्क्रीन झोन्स आपण घरात तयार करू शकतो. उदाहरणार्थ जेवणाची जागा जी कुठली असेल तिथे कोणीही फोन घेऊन यायचं नाही, दॅट इज अ नो स्क्रीन झोन. किंवा बाथरूम हे नो स्क्रीन झोन असायला पाहिजे. झोपण्याची जागा ही नो स्क्रीन झोन असायला पाहिजे. अनेक लोकांना रात्री आडवं पडून झोपता झोपता मोबाईल असा मोबाईल ठेवून बघण्याची सवय असते. त्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास तयार होतात, झोपेचे प्रश्न तयार होतात, पाठीचे म्हणजे शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या तयार होतात. त्यामुळे झोपण्याची जागा, जेवणाची जागा, बाथरूम ह्या काही गोष्टी आपण नो स्क्रीन झोन मध्ये जर आणल्या तर तेवढा वेळ आपोआप आपला स्क्रीन टाइम कमी होतो. जेवता जेवता एकमेकांशी न बोलता फोनमध्ये बघण्याची काहीच गरज नसते. सो ह्या काही खूप सोप्या गोष्टी आहेत. ह्या जर आपण करू शकलो तर आपण आपल्या ओव्हरऑल दिवसातला जो स्क्रीन टाइम आहे तो बऱ्यापैकी कमी करू शकतो. आणि एकदा स्क्रीन टाइम कमी झाला की आपोआपच आपलं कन्झम्पशन कमी होतं, आपोआपच आपल्याकडे येणाऱ्या माहितीवरती कंट्रोल बसतो. सो सगळ्यात सोपा मार्ग हा आहे की स्क्रीन टाइम कमी करा. स्क्रीन टाइम कमी केला की बाकी प्रश्न पण आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतील. वेळेच्या ह्याच्यामध्ये माझं बेसिक मी कव्हर केलेलं आहे. मला वाटतं अजून काही सांगायला खूप गोष्टी आहेत, खूप अँगल्स आहेत, पण मला असं वाटतं की आता आपला जो विषय आहे सोशल मीडिया आणि आपण याच्यासाठीचे बेसिक मुद्दे मी कव्हर केलेत. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तर घेऊया. हो मॅम, मला व्हॉट्सअपवर देखील काही मेसेजेस द्वारे प्रश्न विचारले गेले होते. ते मी जे घेतो कारण की ते विद्यार्थी होते त्यामुळे थोडेसे म्हणजे ते आधी घ्यावे असं मला वाटलं. हो हो चालेल ना. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत होतं, मी नाव घेणार नाही त्यांचं कारण की त्यांनी विनंती केली होती. त्यांच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले होते. म्हणजे फक्त ब्लॉक करणं किंवा एखाद्या डीपी न ठेवणं किंवा डीपी ठेवणं किंवा लाईक न करणं अशाद्वारे. तर हे अवॉइड कसं करता येऊ शकतं की नाती बनतात सुद्धा बरीच ह्याच्यामध्ये, अर्थात अभ्यासी जगामध्ये नाती काही योग्य असतात नसतात हा म्हणजे सांगू शकाल, पण नाती तयार पण होतात आणि नाती तुटतात सुद्धा. म्हणजे प्रत्यक्ष असलेली नाती पण तुटतात. मगाशी जसं तुम्ही सांगितलं असं, यातून काय अनुमान काढू शकतो? म्हणजे ब्लॉक केलं म्हणजे असा प्रश्न होता खरं त्याच शब्दात सांगायचं तर, ब्लॉक केलं की नातं संपतं असं तो प्रश्न मला विचारला होता. त्याबद्दल मॅम जर का सॉरी मी हे करतो, त्या जोडून अजून एक होता विद्यार्थ्यांचा होता की त्यांनी सांगितलं हे नात्यांबद्दल देखील होता आणि दुसरा होता की बऱ्याचशा कॉलेजेस मधूनच सोशल मीडियाचा वापर केला जातो. म्हणजे लेक्चर असू दे, टाइम टेबल असू दे, किंवा मग अशा वेळेला असं होत नाही की कॉलेजमधून किंवा क्लासेस ह्याची सवय लागते म्हणून. तर याबद्दल प्रश्न दोन होते असे. एक मिनिट. ब्लॉक करणं हा जो प्रकार आहे ना, तर मला असं वाटतं की का ब्लॉक झालाय, कोणी कोणाला का ब्लॉक करतं हा मुद्दा खूप महत्वाचा असतो. म्हणजे एखाद्याला खूपच त्रास दिलेला असेल, काहीतरी अनावश्यक कमेंट केलेली असेल, काही पर्सनल कमेंट असेल तर ते ब्लॉक होऊ शकतं. त्यामुळे ब्लॉक कोणी कोणाला का केलेलं आहे, म्हणजे प्रेमात अनेक कपल्समध्ये हे प्रकार आम्ही बघतो की काहीतरी भांडणं होतात आणि मग एक जण दुसऱ्या जणाला तातडीने ब्लॉक करून टाकतो. सो मला असं वाटतं की हे त्या केसवरती अवलंबून आहे. म्हणजे ब्लॉक का केलं जातं तर अनेक कारणं असतात. आता मी सोशल मीडियावरती अनेक लोकांना ब्लॉक करते, माझी अनेक कारणं असतात की कोणीतरी ट्रोल करतंय असं वाटलं
की मी ब्लॉक करते. किंवा कोणी न्यूसेन्स खूप क्रिएट करतंय, काहीतरी अश्लील असभ्य भाषेत बोलतंय असं वाटलं तर मी ब्लॉक करते, कारण मला तो न्यूसेन्स नको असतो माझ्या वॉलवर. शेवटी माझी वॉल ही माझी जागा आहे, माझी स्पेस आहे. तिथे येऊन कोणीतरी स्वतःची घाण ओतावी याची मुभा मी द्यायची का नाही हे माझं मी ठरवायचं आहे. त्यामुळे म्हणजे हे माझं कारण असतं. काही लोकांना काही माणसांचे विचार करण्याच्या पद्धती आवडत नाहीत म्हणून ते ब्लॉक करतात. सो ब्लॉक करण्याची निरनिराळी कारणं असू शकतात आणि ती केस टू केस डिफर होतात असं मला वाटतं. दुसरा जो प्रश्न आहे की शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्येच व्हॉट्सअप वापरलं जातं किंवा त्याच्यावरनं सांगितलं जातं. आता सध्या तर ई लर्निंगचं बूम आलेलं आहे आपल्याकडे. म्हणजे मला हे कळलेलंच नाहीये की पहिली आणि दुसरी आणि तिसरीतल्या मुलांना 4 तास स्क्रीन समोर ठेवून आपण असं काय जगावेगळं ज्ञान देणार आहोत. म्हणजे हे मला नाही समजू शकलेलं. पण मला असं वाटतं की ते पण रिस्ट्रिक्ट करता येईल का ह्याचा म्हणजे सिम्पल गोष्टी असतात की नॉन फॉरवर्ड ग्रुप सारखा ग्रुप तयार करता येतो शाळांमध्ये की जिथे फक्त टीचर काय आवश्यक तेवढा माहिती देईल. टीचर फक्त ऍडमिन असेल आणि फक्त पोस्ट करण्याची मुभा टीचरला असेल. सो बाकी इंटरॅक्शन तिथे आपोआप होत नाही आणि फक्त कामापुरतं जेवढं आहे तेवढंच दिलं जातं. अशा पद्धतीचे पर्याय ह्याच्यातनं निवडता येऊ शकतात. खरं तर हे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. इन अ वे चांगलं पण असतं अनेकदा की जी मुलं काही कारणाने अटेंड करू शकत नाहीत त्यांना सगळी माहिती मिळू शकते. पण त्याचा एक दुष्परिणाम म्हणजे शाळांमध्ये आपल्याला बघायला मिळतो की मुलांना हे असं वाटायला लागतं की गेलं नाही तरी चालतं शाळेत, व्हॉट्सअपवर मिळतं सगळं. सो त्याचा कुठेतरी बॅलन्स शाळांना, टीचर्सना, पेरेंट्सना सगळ्यांनाच साधावा लागणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी वाईट नसते पण वापर आपण काय करतो आणि कशा पद्धतीने करतो याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. बरोबर मॅम. हा मॅम अजून एक होता प्रश्न त्याच्यामध्ये असं होतं की बरेच जण इमोशन हा देखील विद्यार्थीचाच प्रश्न इमोशन व्यक्त करतात. तर हे कितपत योग्य आहे बिकॉज बरेच जण इंट्रोवर्ट असतात. अशा वेळेला लोकांसमोर जाऊन व्यक्त होऊ शकत नाही पण त्याच्यात ते प्रेमात पडतात. बरोबर. आता ह्याच्यातला एक प्रॉब्लेम असा आहे ना की इमोटीज मध्ये व्यक्त व्हायला काही प्रॉब्लेम नसतो पण समोरच्याला त्या इमोटीचा अर्थ कळला नाही इमोजिकॉन्सचा तर चुकीचा अर्थ काढला जाण्याची, चुकीचे संकेत दिले जाण्याची खूप शक्यता असते. म्हणजे उदाहरणार्थ फेसबुकवरती तुम्ही हे खूप बघत असाल की अनोळखी माणसं ज्यांचा आपला परिचय नाही, ज्यांची आपली यारी दोस्ती नाही, कधी एकमेकांना बघितलेलं नाही, नावही ऐकलेलं नाही, असे लोक येऊन एकमेकांच्या वॉलवरती एकमेकांच्या फोटोंना बदाम देत असतात सातत्याने. आता बदाम कधी द्यावा, वाव कधी म्हणावं, सॅड कधी म्हणावं, ह्याचे काही संकेत आहेत. म्हणजे फेसबुकवरती आत्महत्या दुर्दैवी आत्महत्यांच्या ज्या केसेस होतात की फेसबुक लाईव्ह करून तरुण मुलांनी आत्महत्या केली किंवा आत्महत्या करण्याच्या आधी एखादं काहीतरी पत्र लिहून ते फेसबुकवरती पोस्ट केलं, अशा गोष्टी ज्या होतात त्याच्यामध्ये लोक त्या पोस्टना लाईक्स देत असतात आणि वाव देत असतात. सो अनेकदा लोकांना हे समजत नाही की कशासाठी काय दिलं जायचं. म्हणजे तो एक लर्निंग प्रोसेस आहे मला असं वाटतं की त्यामुळे त्याच्यात गोंधळ वाढण्याची शक्यता असते. पण ज्यांना ते कम्युनिकेशन येतं किंवा ज्यांना त्याचे अर्थ माहिती असतात त्यांनी एकमेकांशी केलं इमोटिकॉन्सवरनं कम्युनिकेशन तरी काही फरक नाही पडत. पण गैरसमज होण्याची भीती असू शकते त्याच्यामध्ये, हे गृहीत धरायला पाहिजे. बरोबर. आता वेळेकडे बघता आपण फक्त 1-2 प्रश्न आपला चॅटबॉक्स मध्ये विचारले. हो. ह्याच्यामध्ये एक होता माधुरी भागवत विचारला होता सिक्युरिटी आणि सेफ्टीसाठी काय काळजी घ्यावी या सोशल मीडियावरती. सिक्युरिटी आणि सेफ्टी फीचर्स जी असतात कुठल्याही सोशल मीडियाची ती पहिली म्हणजे वापरली पाहिजे. आपल्याकडे ती वापरण्याचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे ब्लॉक हे फीचर आनंदाने वापरलं पाहिजे. मला जर एखादा माणूस असं वाटतं की मला न्यूसेन्स क्रिएट करतोय तर मला हा प्रश्न नाही पडला पाहिजे की मी या माणसाला ब्लॉक करू का नको.
ब्लॉक हे फीचर्स एवढ्यासाठी दिले की तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल तर तुम्ही त्या त्रासापासून वाचणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी ब्लॉक करणं अपेक्षित आहे. लोक असं फेसबुकवर लिहितात मी अमुक तमुकला ब्लॉक करू का काय, तुला जर त्रास होत असेल तर करायचंय ब्लॉक, त्याच्यासाठी ते फीचर दिलेलं आहे. किंवा टेक अ ब्रेक नावाचं फीचर असतं फेसबुकवरती, की एखादा व्यक्ती तुम्हाला सतत स्टॉकिंग करत असेल किंवा मुद्दामून येऊन काहीतरी काड्या घालून चुकीच्या पद्धतीने कमेंट करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या माणसापासून म्हणजे त्याला ब्लॉक न करता किंवा त्याला अनफॉलो न करता ब्रेक घेऊ शकता त्याच्या पोस्ट पासून. थोडक्यात तुमच्या पोस्ट त्याला सातत्याने दिसणार नाहीत आणि त्याचं तुमच्या इथे येणं कमी होऊन तुम्हाला जरा श्वास घ्यायला वेळ मिळेल, ही त्याच्यामध्ये कल्पना आहे. तो असे अनेक फीचर्स असतात. किंवा अनप्रेडिक्टेबल पासवर्ड ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा लोक खूप प्रेडिक्टेबल पासवर्ड ठेवतात, म्हणजे स्वतःचं नाव, बायकोचं नाव, वाढदिवसाचे आकडे, मुलांची नावं, गावाचं नाव, त्यांचे वाढदिवसाचे आकडे, हे इतकं, किंवा लग्नाच्या वाढदिवसाचा तारीख, हे इतके प्रेडिक्टेबल पासवर्ड आहेत की हे कोणीही क्रॅक करतं. म्हणजे हल्ली मुलं सुद्धा आई वडिलांच्या फोनमध्ये पासवर्ड क्रॅक करतात. सो पासवर्ड हा असा असला पाहिजे की जो अनप्रेडिक्टेबल असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेवढा सिली पासवर्ड लिहाल तेवढा उत्तम. हे गणित आहे. सो पासवर्ड कसे करायला पाहिजेत ह्याचं सुद्धा एक सेशन तुम्ही घ्या, कारण ते खूप गरजेचं आहे. सो पासवर्ड फ्रिक्वेंटली बदला, पासवर्ड सिक्युअर करा. चांगले काय म्हणू आपण फायरवॉल्स आपल्या ह्याच्यामध्ये लॅपटॉपला किंवा याला इन्स्टॉल केलेले असले पाहिजेत. त्याच्यामध्ये काहीतरी चीप कुठलं तरी स्वस्तात मिळतंय वगैरे असं न करता चांगल्या क्वालिटीचे वापरले पाहिजेत. ते वेळोवेळी अपडेट केले पाहिजेत. सगळ्या सोशल मीडिया साईट्स वरती पब्लिक काय ठेवायचं, प्रायव्हेट काय ठेवायचं, मित्रमैत्रिणींपुरतं काय ठेवायचं, असे अनेक ऑप्शन्स दिलेले असतात. आपण ते ऑप्शन्स वापरले पाहिजेत. बेसिकली कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर सिक्युरिटी फीचर्स पहिल्यांदा वाचली पाहिजेत, जी आपल्यापैकी अनेक लोक वाचत नाहीत. सो ती फीचर्स वाचली तर आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात आणि आपण स्वतःचं अकाउंट त्या मानाने सेफ ठेवू शकतो. बरोबर. याला जाऊन ऍक्च्युअली मॅम आपण अजून एक सेशन घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती, कारण की ह्याच्या सगळंच ते उपयोगी होऊ शकतं. हो नक्कीच. तेव्हा ह्या गोष्टी, आणि तुम्ही हवं तर एक सायबर सिक्युरिटीचं पण वेगळं सेशन घ्या. म्हणजे त्याच्यातला फक्त कायदेशीर, म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे व्हॉट्सअपवरनं पॉर्न फॉरवर्ड करणं हे इतकं प्रचंड प्रमाण आहे, भयानक प्रमाण आहे आपल्याकडे, पण दॅट्स इलिगल. आपल्याकडे पॉर्न तुम्ही बघू शकता पण तुम्ही फॉरवर्ड करू शकत नाही, दॅट्स अ क्रिमिनल ऍक्ट. पण हे अनेकांना माहिती असतं. इतक्या बेसिक गोष्टींपासून लोकांना माहिती नाही. सो तुम्ही त्याचं पण एक जरूर ठेवा असं मी सजेस्ट करेन. नक्की. पण मॅम एक आता शेवटचा माझा प्रश्न होता, तुम्ही आता हा विषय आपला म्हणून हा विरोधाभास नाहीये, म्हणजे पॉर्न बघणं हे काही चुक नाहीये, तुम्ही बघू शकता, पण हे पॉर्न फॉरवर्ड करणं हे चुक आहे, हे मान्य करू शकतो. पण मग बघू शकणं हे तुम्ही करू शकता, पण त्याच वेळेला गव्हर्नमेंट अनेकशा साईट बॅन करतात किंवा काढून टाकतात. हा विचित्र विरोधाभास नाहीये. हो, आपल्याकडे पॉर्न ही खूप कॉम्प्लेक्स गोष्ट झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे बघायला बंदी नाहीये पण साईट्स बंद आहेत, बघायला बंदी नाहीये पण फॉरवर्ड करायला बंदी आहे, कन्झम्पशनला बंदी नाहीये पण क्रिएट करायला बंदी आहे. असं आपल्याकडे जरा ते विचित्र आहे, कारण मुळात पॉर्नकडे कसं बघायचं किंवा कसं बघितलं गेलं पाहिजे याच्याबद्दल आपण खूप कन्फ्युज्ड आहोत ऍज अ सोसायटी. आणि दुर्दैवाने आपण सगळ्यात मोठे कन्झ्युमर आहोत. म्हणजे आत्ताच्या घडीला भारत 3ऱ्या नंबरचा कन्झ्युमर आहे. 2017 नंतर 121% आपल्याकडे पॉर्न बघायचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यात मोठी कन्झ्युमर्स आहोत, पण आपण वी आर रिअली कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट वी आर कन्झ्युमिंग. त्यामुळे तो खूप आपल्याकडे गोंधळाचा आणि अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे आपल्या सोसायटीच्या संदर्भात पर्टिक्युलरली. वेळेकडे बघता मॅम आपण इथे थांबूयात का? तुमची तुमचं हे असेल. हो, एक हा शेवटचा फक्त प्रश्न मी आलेला बघतीये की सकारात्मक संधी म्हणून बघता येऊ शकतं का? तर हो, डेफिनेटली बघता येऊ शकतं. मी मगाशी म्हणलं तसं की सर्व डिजिटल माध्यमं आणि मानवी जे व्यवहार आहेत, आता उदाहरण फेसबुक, आता फेसबुक शॉप्स म्हणून सुरू केलं आहे की जिथे तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स विकू शकता.
किंवा इंस्टाग्रामनी पण तसं आहे केलेलं. म्हणजे फेसबुकची सगळी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे फेसबुकच आहे. त्यामुळे फेसबुकच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीचे आर्थिक व्यवहार करण्याच्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत. किंवा स्नॅपचॅटनी आता मध्यंतरी अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन साठीचे किंवा कॉमर्स साठीचे काही ऍप्लिकेशन्स ऍड केलेली आहेत. त्यामुळे मानवी नात्यांवर होणारे परिणाम तर आहेतच, पण त्याच्या बरोबरीने आर्थिक आघाडीवरती सोशल मीडियाचा आपण खूप सकारात्मक पद्धतीने वापर याच्या पुढच्या काळात डेफिनेटली करू शकतो. कम्युनिटी बिल्डिंगसाठी सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो, जो अजूनही आपण त्याच्याकडे फार गांभीर्याने देश म्हणून सोसायटी म्हणून बघत नाही आहोत. तो एक चांगला ऑप्शन आहे ज्याच्याकडे आपण ज्याच्यासाठी आपण सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो असं मला वाटतं. आणि करिअरच्या संधी भविष्यात असू शकतात का, तर मला असं वाटतं की काय अँगलनी तुम्ही हा म्हणजे कुठल्या अँगलनी हा प्रश्न आहे मला कळलं नाही, पण करिअरच्या संधी आयटी क्षेत्रात तर ऑलरेडी आहेत भरपूर, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स रन करणे हा एक मोठा ऍड एजन्सीज मध्ये आता बिझनेस उभा राहिलेला आपण बघतो. म्हणजे वेगवेगळे पॉलिटिशियन्स असतील, वेगवेगळे ब्रँड्स असतील, वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडलर्स हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षात खूप जोमाने पुढे आलेला आहे. त्यामुळे तशाही करिअरच्या संधी डेफिनेटली मिळू शकतात. मी सुरुवातीला म्हणलं की वाईट नसतंच कुठलं प्लॅटफॉर्म, आपण काय पद्धतीने ते प्लॅटफॉर्म वापरतो याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. चांगल्या पद्धतीने वापरला तर त्याचा चांगला उपयोग आहे, वाईट पद्धतीने आणि वाईट गोष्टींसाठी, ट्रोलिंगसाठी, अब्युजसाठी वापरला तर त्याचं तसं रूप आपल्याला दिसतं. बरोबर. ऍक्च्युली ही सोशल आता आपल्या इतक्या आजूबाजूला प्रत्येक वेळी असतं की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात मोबाईल असतोच, आणि मोबाईल असला की आपण लगेच म्हणजे एखाद्याकडे मोबाईल नाही किंवा एखाद्याकडे एखाद्याचा अकाउंट जर का व्हॉट्सअपवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियावर नसेल तर आपल्याला आश्चर्य करे इतका मागा केला तसा, म्हणजे इतकं झालं. पण एका बाजूला दुसऱ्या बाजूला मॅम हे पण आपल्याला दिसून येतं की सोशल मीडियामुळे प्रसिद्धी बऱ्याच वेळा मिळते. म्हणजे प्रसिद्धी असेल तर सोशल मीडियाचाच वापर मोस्टली केला जातो. म्हणजे अगदी टिकटॉक पासून टिकटॉक मला त्याचं एवढं काही प्रसिद्धीचं हे वाटत नाही, त्यात क्रिएटिव्हिटी नसते. पण युट्यूब मध्ये व्हिडिओ तयार करण्यापासून ते कंटेंट राईट करणं फेसबुकवरती, अगदी अगदी, आणि अनेक लोक इमेज बिल्डिंग साठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात. म्हणजे स्वतःची एक इमेज तयार करण्यासाठी ग्रॅज्युअली पर्पजफुली एक इमेज क्रिएट करणं हा प्रकार पण सोशल मीडियावरती खूप बघायला मिळतो. विच इज इन अ म्हणजे त्याच्याकडे निगेटिव्हली बघण्याचं काही कारण नाही. एखाद्याला एखादी इमेज क्रिएट करून त्याच्यातनं जर उद्या त्याचा काही करिअर अपॉर्च्युनिटी मिळणार असेल किंवा काही व्यावसायिक संधी मिळणार असतील तर इट्स गुड थिंग. बरोबर. ऍक्च्युली हा विषय इतका साधा नाहीये, खरं तर खूप गंभीर सुद्धा आहे आणि याला प्रचंड शाखा आहेत. म्हणजे आपण एक दोन म्हणजे काही गोष्टींना आपण फक्त स्पर्श केला असं मला वाटतं, त्याही प्रत्येक गोष्टीतून खूप पुढे जाण्यासारखं आहे. आणि बेसिकली सायकोलॉजिकल दृष्ट्या, बिकॉज सायकोलॉजी प्रत्येक आर्थिक कारण असू दे किंवा सामाजिक असू दे किंवा कौटुंबिक असू दे किंवा नातेवाईक असू दे, त्याच्या मागे एक मुख्य कारण असते ते म्हणजे सायकोलॉजी. आणि तुम्ही आज मॅम त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा विषय काही इतक्या सहजासहजी संपणारा किंवा पटकन 40 मिनिटांमध्ये तासाभरामध्ये आटोप घेण्यासारखा नाहीच आहे. पण तरी सुद्धा मॅम तुम्ही खूप इन्साईट दिली या विषयाबद्दल आणि खरोखरच एक जाणीव करून दिली. आजच्या विषयाला स्पेशली तरुण मंडळी खूप जास्त होती, जे बाकी तर आहेत आपले जे आहे श्रोते असतात ते आहेतच, पण बऱ्याचशा तरुण मंडळींना हा एक मेजर प्रॉब्लेम असतो. म्हणजे जसं तुमचं पुस्तक आहे तर 13 ते 23 त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशली त्या वयोगटातल्या मुलांविषयी बोलला होता, ज्या वयोगटातल्या मुलांविषयी कोणी बोलतच नाही शक्यतो. म्हणजे फक्त त्या वयोगटात अभ्यासच करावा, बाकी तुम्ही काहीच करू नये. आणि ते सायकोलॉजी डेव्हलप होण्याचं जे वय असतं मला वाटतं हेच असतं, तुमच्या सवयी लागण्याचं किंवा करिअर तयार करण्याचं हेच वय असतं. पण मला वाटतं मॅम तुम्ही पुस्तक नावं एकदा परत सांगितलं, ते कुठे अवेलेबल होतील ते सांगितलं तर बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवर देखील मेसेज पाठवला होता. 13 ते 23 जे आहे ते पुस्तक समकालीन प्रकाशनने केलेलं आहे प्रसिद्ध. सो ते बुक स्टोअर्स मध्ये अवेलेबल असेल किंवा कुठे नसेल तुमच्या जवळच्या बुक स्टोअर वरती तर त्यांना सांगितलं तर ते उपलब्ध पण करून देऊ शकतील तुम्हाला. आणि माझं एक अजून पुस्तक
येतंय, म्हणजे ते अजून आलं नाहीये, येईल एक महिन्याभरात मे बी. ते पूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या संबंधितच आहे, म्हणजे मुलं आणि पालक ह्यांच्यासाठीचं पुस्तक आहे. ते आलं की मी डिटेल्स तुला देते, म्हणजे ते तू शेअर करू शकतोस तुमच्या ग्रुप बरोबर. ते ऑनलाईन असेल, म्हणजे ते कारण आता सगळं बंद असल्यामुळे मोस्टली ते आम्ही ई फॉर्मॅट मध्ये प्रकाशित करण्याचा माझा विचार आहे. ते आलं की मी आय लेट यू नो. आणि स्ट्रगलर्स जे आहे ते आता मला वाटतं प्रिंट मध्ये नाहीच आहे पुस्तक. ते खूप आधी आलेलं पुस्तक होतं, मेहता पब्लिशिंग हाऊसचं आहे ते, पण ते सध्या माझ्या मते बाजारात नाहीये उपलब्ध. अच्छा, नक्कीच मी आमच्या ग्रुपवर देखील टाकीनच. रीडिंग नॉलेजचे वेगवेगळे ग्रुप आहेत, तिथपर्यंत या पुस्तकाची माहिती पण जेणेकरून ते घेऊ शकतील. बिकॉज मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं. आणि मॅम तुम्ही खरोखरच वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात, त्यामुळे तुमचे मी आभार मानतो. आणि त्यासोबत मी स्पेशल आभार मानेल ते जे चेतन डिसगुड सर आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो. त्यांच्यामुळे सेशन शक्य झालं होतं. आणि सोबतनेच मी जे श्रोते आज होते, आज 81 काउंट होता मॅक्झिमम आपला, तर जे सगळे आले होते सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण तेही त्यांचा 1 तास काढून त्यांच्या पूर्ण टीममधून 1 तास करून इथे येत असतात. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू सो मच. सगळ्यांचे धन्यवाद पेशंटली मला ऐकून घेतल्याबद्दल. अरे नाही खूपच माहिती चांगली होती मॅडम. थँक्यू. आणि थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. मी पोस्ट केली आहे लिंक, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला पार्टिसिपेशनचं फक्त सर्टिफिकेट मिळू शकेल. तिकडे तुम्ही क्लिक करा फक्त. थँक्यू.